आपल्या भारतीय संस्कृतीत आणि श्रद्धांमध्ये विविध प्रकारचे धागे बांधण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. यामध्ये हातात लाल धागा बांधणं, गळ्यात मौली बांधणं किंवा पायात काळा धागा बांधणं ही परंपरा प्राचीन काळापासून चालूच आहे. काळा धागा बांधणं केवळ परंपरेचा भाग आहे का त्यामागे काही धार्मिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारणं आहेत? याच विषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. काळा रंग नकारात्मक ऊर्जेचा शोषक मानला जातो. काळा धागा बांधल्यामुळे शरीरावर पडणाऱ्या वाईट नजर किंवा दृष्ट यांचा प्रभाव कमी होतो असं म्हणतात. ज्यांना वारंवार नजर लागू शकते अशा व्यक्तींना काळा धागा बांधण्याचा सल्ला दिला जातो. काळा धागा हे देवी देवतांच्या संरक्षणाचं प्रतीक मानलं जातं. विशेषतः लहान मुलं आणि गर्भवती स्त्रिया यांना काळा धागा बांधल्यामुळे अशुभ घटनांपासून संरक्षण मिळतं असं म्हणतात. काळ्या धागाचा उल्लेख अनेक धर्मग्रंथांमध्येही सापडतो. ऋग्वेद आणि अथर्ववेदामध्ये सांगितलं आहे की विशिष्ट प्रकारचे धागे बांधल्याने शरीराला संरक्षण मिळतं. त्याचबरोबर शनीच्या अशुभ प्रभावांपासून संरक्षणासाठी काळा धागा बांधणं उपयुक्त मानलं जातं. शनिवारच्या दिवशी काळा धागा बांधल्याने अशुभ ग्रहांचा परिणाम कमी होतो. काही तांत्रिक क्रियांमध्ये काळ्या धागाचा उपयोग करून नकारात्मक शक्ती दूर करण्याचं मार्गदर्शनही केलं जातं. पायांच्या टाचा हा शरीराचा महत्त्वाचा भाग आहे, ज्या ठिकाणाहून शरीरात ऊर्जा वाहत असते. पायात काळा धागा बांधल्यामुळे नकारात्मक ऊर्जा शरीरात प्रवेश करू शकत नाही. पायात काळा धागा बांधल्याने तिथल्या नसांवर सौम्य दाब येतो, ज्यामुळे रक्तविसरण सुधारतं आणि स्नायूंना आराम मिळतो. आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार काळा रंग ऊर्जा संतुलन राखण्यास मदत करतो. यामुळे शारीरिक आणि मानसिक शांतता मिळते. पायाच्या टाचांवर काळा धागा बांधल्याने त्या भागांवर ॲक्युप्रेशरचा प्रभाव पडतो, जो शरीरातील अनेक समस्यांवर परिणामकारक ठरतो. परंपरेनुसार काळा धागा उजव्या पायात बांधावा, कारण उजवा पाय शुभ मानला जातो. मात्र काही विशेष प्रसंगी तो डाव्या पायातही बांधण्याचा सल्ला दिला जातो. महिलांनी डाव्या पायात काळा धागा बांधल्याने त्यांचं सौंदर्य आणि आरोग्य सुधारतं असं मानलं जातं. तर पुरुषांनी उजव्या पायात काळा धागा बांधल्याने त्यांचा आत्मविश्वास आणि यश वाढतं. काळा धागा बांधण्याचे काही नियम सांगितले जातात. सोमवार, शनिवार किंवा अमावस्या यासारख्या शुभ दिवशी काळा धागा बांधणं अधिक फायदेशीर मानलं जातं. त्याचबरोबर काळा धागा बांधण्यापूर्वी त्यावर शुभ मंत्रांचा जप करून तो पवित्र करावा. जसं की ओम नमः शिवाय मंत्राचा जप करून धागा बांधल्याने अधिक सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते. धागा वापरताना नायलॉन किंवा प्लास्टिकचा धागा न वापरता नैसर्गिक धाग्याचा उपयोग करावा, जो शरीराला अनुकूल ठरतो. शक्यतो मंगळवारी आणि रविवारी काळा धागा बांधणं टाळावं, कारण या दिवशी काही धार्मिक बंधनं जोडलेली आहेत. काळा धागा बांधल्याने नजर दोष आणि नकारात्मक ऊर्जा दूर होतात, आरोग्य सुधारते, मानसिक शांतता मिळते, तसंच देवांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासही मदत होते. त्याचबरोबर ग्रहदोषांपासूनही संरक्षण मिळते. जर काळा धागा मंत्रोच्चार किंवा योग्य पद्धतीने पवित्र नसेल तर तो नुसता एक साधा धागा ठरतो आणि त्याचा कोणताही विशेष फायदा आपल्याला होत नसतो. काही लोकांचं असंही मत आहे की काळा धागा बांधण्याआधी त्यावर मंत्रजप केला जातो, त्यामुळे तो पायात घातल्याने त्याचे वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. आणि काळा धागा पायाऐवजी हाताच्या मनगटावर बांधल्याने त्याचा प्रभाव चांगल्या प्रकारे जाणवतो. काळा धागा हा धार्मिक उद्देशाने बांधायचा असल्यास तो हातात किंवा कमरेला बांधणं जास्त योग्य मानलं जातं. पायात धागा बांधल्याने त्याचा पवित्र हेतू नष्ट होतो असंही काही तज्ज्ञ मानतात. धार्मिक तज्ज्ञ आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहता पायात काळा धागा बांधण्याऐवजी तो हातात किंवा गळ्यात बांधणं जास्त फायदेशीर ठरू शकतं. जर तुम्हाला सतत अडचणी, त्रास किंवा नकारात्मकता जाणवत असेल तर काळा धागा बांधून बघावा. यामुळे तुमचं मन शांत होण्यास मदत होईल. तुम्हाला मानसिक बळ प्राप्त होऊ शकतं आणि जीवनातील समस्या हळूहळू दूर होण्यासही मदत होते. तुमचं याबाबत काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं? काळा धागा पायात बांधणं योग्य आहे की अयोग्य? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.
आणि व्हिडिओमधील माहिती उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.